थेट आपण आता जाणार आहोत पुण्यातून. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, आपण अगदी मध्यरात्रीपासून टाटांसंदर्भातल्या आठवणींना उजाळा देतोय अनेक दिग्गजांकडून, काय सांगाल? ऐकून एवढं मोठं स्टेट्समन पर्सन असूनही त्यांच्या टाटा कंपनीतले सहकारी म्हणजे कर्मचारी खरं तर त्यांचे आजारी पडले होते इनामदार म्हणून. ते याच सोसायटीमध्ये राहतात आणि इथं त्यावेळेस ते भेटायला आले होते, आवर्जून विचारपूस करायला. त्यावेळेस त्यांना सहज खाली एक मकाशीर कुटुंब भेटलं, हे तिथून जात होते आणि तुमचा तो फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला आहे. तुम्ही दोघं बोलताय टाटांशी, मी आदिश्री आणि तुम्ही. काय झालं होतं, कधीच आहे, जरा आठवणी सांगा ना. अंगावर काटा आला माझ्या. नाही, 3 जानेवारी 2021 ची घटना आहे. दुपारी मी घरगुती कामं करता म्हणून बाहेर पडलो होतो आणि येताना अचानक 2-3 गाड्या दिसल्या. म्हणलो कोण आहे काय. त्यावेळेला मी लकीली या सोसायटीचा चेअरमन होतो आणि कुठं काय तुमची एकदा पुन्हा एकदा ओळख करून दे मला. बरोबर, मी अभिजित मकाशीर. मी इथं आता वुडलँड सोसायटीमध्ये राहिलाय आणि माझी कन्या आदिश्री मकाशीर. तर त्या काळात त्या दिवशी लकीली ते जाता कोण आहे म्हणून मी बघायला गेलो तर स्वतः सरच होते, रतन टाटा सर. आणि मला आश्चर्य इतकं वाटलं की कुठलाही बडेजाव नाही, कुठलाही मोठेपणा नाही. हा माणूस शांतपणे वेटिंग लाऊंज मध्ये लिफ्टची वाट बघत उभा होता. मला तर इतकं असं झालं की अरे यार, ज्याच्यासमोर जग वागतंय, ज्याच्यासमोर जग भ्यायला उभं राहण्यासाठी घाबरतात, असा माणूस लिफ्टची वाट बघत उभा आहे. आणि लिफ्ट आल्यानंतर मी शेवटी त्यांना आज जे आले होते त्यांना म्हणलो, तुम्ही असं नका करू, याच्या पुढे कुठं चालते तर त्यांना सांगा तरी ऍटलिस्ट की बाबा सर येणार आहेत म्हणून किंवा काय. आणि मग ते वर त्यांचे ते इनामदार सर आहेत, त्यांना भेटायला गेल्यानंतर मी त्यांना विनंती केली की म्हणलं सर, आज असं म्हणतात की साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा, तसं टाटा सर या ज्या बिल्डिंगमध्ये आल्यात आमच्या दृष्टीने दिवाळी दसराच आहे. तर म्हणलं सरांबरोबर तर सरांबरोबर एक फोटो मिळेल का. ते म्हणले मिळेल, काही हरकत नाही. मग मी आणि छोकरी आम्ही खाली थांबलो, सर आले. फोटो कोणी काढला होता, कारण खूप व्हायरल झाला. हो, तो त्यांच्याच एका माणसाने आम्ही रिक्वेस्ट केली होती की आमच्या बरोबर एक फोटो द्याल का त्यांचा म्हणून. तर त्यांनी तो फोटो काढला होता. आणि त्याच्या वेळेला बोलताना सरांशी बोलताना असा विषय झाला की म्हणजे आम्ही खूप तयारी केली होती खरं सांगायचं मधल्या काळामध्ये की सरांशी कसं बोलायचं, काय बोलायचं. पण एक आपण म्हणतो ना की प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर किंवा आपल्याला ज्या माणसाबद्दल आदर वाटतो किंवा काय, असा माणूस समोर भेटल्यानंतरची जी भावना असते ना, ते मला वाटतं मला त्यावेळेला कळाली काय आहे ते. आणि आज नाही ना दुर्दैवाने, आज मला म्हणजे काल रात्रीपासून मला फार हे झालं असं की ज्या माणसाला आपण भेटलो, ज्या माणसाला जग त्यांच्याबरोबर 2 मिनिटं बोलण्याकरता म्हणून कित्येक वर्ष लोक वाट बघत असतील कदाचित, परमेश्वरांनी ती संधी मला दिली. आणि त्यांनी एकच सांगितलं होतं, मी तुम्हाला श्रद्धांजली वाहिनी की सेट युअर गोल अँड देन फोकस इट. हे तुमचं वाक्य मी आयुष्यभराकरता लक्षात ठेवलेलं की कुठल्याही गोष्ट करण्याकरता तुम्ही आधी तुम्हाला काय करायचंय हे सेट करा आणि मग त्याच्यावर त्याचे प्रचंड प्रयत्न करा. प्रयत्नांती यश 100% तुमचं आहे. सरांनी त्यावेळेला सांगितलं होतं. माझ्या कन्येनी जवळपास तेच त्यांचं वाक्य गृहीत धरलं आणि आज ती एम सायकोलॉजी करते बीएतनं. आणि ग्रेट, म्हणजे काय त्यांच्याशी मी तुम्हाला मागाशी म्हणलं, इनामदार कुटुंबाशी आपण बोलू शकतो का? आजारी आहेत, आम्ही प्रयत्न केला. हो, आता वारलेत स्वतः आणि वारले. आता त्यांच्या घरातलं आता मी थोडासा बाहेर होतो त्यामुळे मला एक्झॅक्टली असं डिटेल माहित नाही त्यांचे सरांकडे, इनामदार सरांची परिस्थिती घरातली काय आहे किंवा काय नाही. पण मी खरं तर इनामदार सरांचं पण ऋणी, कारण त्यांनी अशी माणसं जपली आणि त्याच्यामुळे ते इथं आले. टाटामध्ये होते. हो. तायडे, काय सांगशील, आज रतन टाटा सारखा माणूस तुला भेटून गेलं तर काय आठवणी येत? त्यावेळेस काय तुमचं संभाषण झालं, तू काय बोललं? तेव्हा मी खूप पहिल्या तयारी, त्यांचा 18 तारखेला वाढदिवस होता. मी त्यांच्याशी त्यांना विश करून असं पूर्ण तयारी करून खालती गेले. बट ते अगदी समोर पूर्ण तत्पप झालं. आता मला सांगताना पण तसं होतंय की त्यांनी त्यांच्याकडे बघितलं म्हणजे असं वाटलंच नाही की आपण इतक्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टशी बोलतोय. त्यांनी नॉर्मल साधा फॉर्मल शर्ट, पॅन्ट, मोजे आणि फ्लोटर इतके त्यांचे साधे त्यांचा पेहराव होता. आणि त्यानंतर त्यांच्याशी बोलताना असं काय वाटलं पण कुठल्या तरी आपल्या एखाद्या गाईडशी किंवा आजोबांशी बोलतोय अशाच प्रकारचं बोलणं झालं. त्यांनी बरेच गोष्टी सांगितल्या की तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस करा, त्यानंतर त्याच्यासाठी कसे प्रयत्न करा. आणि त्यामुळे तो पूर्ण एक एनरिचिंग अनुभव होता त्या आणि ती गोष्ट मी आयुष्यभर चेरिश करेन. कधीची साधारण 3 जानेवारी 2021. बघा, मी तारीख पण सांगितली आणि मी तो फोटो आवर्जून प्रेक्षकांना दाखवतो. हाच तो फोटो आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला. इनामदार कुटुंबियांना भेटण्यासाठी रतन टाटा साहेब इथं आले होते आणि त्यानंतर सेक्रेटरी होते मकाशीर साहेब आणि त्यांची मुलगी आदिश्री
हा फोटो त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी काढला आणि तो योगेश देसाई यांनी लिंक्डइनवर पोस्ट केला आणि त्यानंतर ती बातमी पूर्ण जगभरात व्हायरल झाली. हा फोटो हाच तो फोटो हेच ते ठिकाण आहे जिथून आपल्या सोबत हे दोघंही लावेत. काय सांगाल आठवणी? आज खरं तर टाटासाहेब आपल्या सोबत नाहीयेत, पण तो क्षण आठवताना मी अक्षरशः अंगावर काटा येतो. मी नाही, महत्वाचा मुद्दा असा ना की सरांत म्हणजे खरं तर त्यांची आमची फार ओळख नाही, पण त्यांच्याबद्दल जे काय वाचलं होतं किंवा काय त्याच्यामध्ये त्यांनी इतके मोठे असूनही कधी कुठल्याही गोष्टीचं मीपणा आणला नाही. काय असं वाटायचं की अरे ठीक आहे बोलण्यापुरतं असू शकेल किंवा काय, पण प्रत्यक्षात भेटल्यानंतर असं जाणवलं की नाही जगात अजूनही काही माणसं अशी की जी मराठीमध्ये म्हणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, की जे ते बोलतात तेच ते वागतात. म्हणजे काही ठिकाणी त्यांचे फोटो झाले होते व्हायरल किंवा ते कुठेतरी रस्त्यावरच्या कुठल्या तरी फुटपाथवर बसलेत, काही त्यांचे कर्मचारी येतात म्हणून वाट बघत किंवा काय. ना मला वाटायचं अरे हे फोटोशॉप असू शकतं बरं का, की अशा पद्धतीने एवढा मोठा माणूस असं कसा वागू शकेल किंवा काय. पण ते बघितल्यानंतर असं लक्षात आलं की नाही की जे जग ज्यांच्या जीवावर चाललेलं आहे चांगल्या विचारांच्या किंवा काय अशी जे काही जगातले लोक असतील त्याच्यामध्ये रतन टाटा सर नक्की असणार आहेत. सर तुमचे जे आज तुम्ही जगाला किंवा आमच्यासारख्या पिढीला किंवा पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना जे काही मार्गदर्शन केलेलं आहे किंवा काय ते मला वाटतं या निमित्ताने त्याचं मी स्मरण नक्की करीन आणि तुम्ही दिलेल्या रस्त्यावर चालण्याचा नक्की प्रयत्न करीन. तुमच्या इतकं मोठा मला होता येणार नाही कदाचित, मी होऊ पण शकणार नाही, पण त्याच्यावर चालण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. आज तायडे ह्या माणसाने आज तुला भेट दिली, हा फोटो तुमचा व्हायरल होतोय सगळीकडे, काय संदेश घेशील? टाटासाहेब आपल्यात नाही येतात, पण ही नक्कीच खूप दुःखाची गोष्ट आहे की त्यांचं असं अचानक निधन झालं आहे. पण त्यांनी त्यावेळेस जे सांगितलं ते मी कुठेतरी आयुष्यभर ते मला BAच्या सुरुवातीला भेटले होते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी शब्दशः लिहून ठेवून ते पूर्ण आयुष्यभर त्याचं पालन करायचा पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि मी एवढंच मला बोलायचं वाटतं की इतका मोठा माणूस जर का इतका साध्या पद्धतीत तो राहू शकतो तर आपण खूप असं बघतो आजकाल की स्वतःला लोक एवढंसं केलं तर एवढं समजतात, तर त्यांच्याकडून ते गेल्या तरी थोडीशी ही शिकवण आपण घेऊन जीवनात ते अंमलात आणलं पाहिजे. मला वाटतं हाच तो फोटो आहे. या फोटोमुळं कारण कुठेही मीडियाला माहीत नव्हतं, किंबहुना लपून ठेवलं होतं टाटासाहेबांनी की मी पुण्यात येतोय, पण ह्या फोटोमुळे ते कळलं. बिलकुल चंद्रकांत, सगळं अगदी बरोबर आहे. कारण ज्यांनी त्यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत संवाद साधला, त्यांना आज फार दुःख होतंय. रतन टाटा आपल्यात नाहीत हे कळल्यानंतर. ही दृश्य आहेत त्यांच्या निवासस्थानातली आणि तिथे त्यांना शासकीय इतमामात श्रद्धांजली अर्पण करून त्यांचं पार्थिव आपल्याला दिसतंय. आणि हे पार्थिव त्यांच्या सध्या निवासस्थानातलं आहे, जे मुंबईतल्या कुलाबा इथे रतन टाटा यांचं निवासस्थान आहे. आणि काही वेळानंतर हे पार्थिव मुंबईतल्याच NCPA या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. तिथे अंत्यदर्शनासाठी राज्यातले देशभरातले नेते दिग्गज मंडळी अंत्यदर्शनासाठी येतील असं सांगितलं जातंय. रतन टाटा यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी देखील अनेकांची हजेरी आज सकाळपासूनच बघायला मिळते पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी हे रतन टाटा यांच्या कुलाब्यातल्या निवासस्थानाहून आपल्यासोबत आहेत. राहुल, आता तिथे काय सुरू आहे? श्वेता, रतन टाटा यांचं पार्थिव शरीर आता आपल्या निवासस्थानावरून अंतिम प्रवासासाठी पुढे निघतंय. NCPA कडे हे पार्थिव शरीर 10 ते 4 या वेळेत ठेवलं जाईल. अगदी आपलं शरीर सोडून गेल्यानंतर देखील रतन टाटा यांनी लावून दिलेली शिस्त ही देखील आज या अंतिम यात्रेच्या निमित्तानं पाहायला मिळते. एकंदरीत बघितलं की जी वेळ देण्यात आली होती अगदी त्याच नियोजित वेळेत हे पार्थिव शरीर बाहेर पडतंय. आणि ज्या पद्धतीनं अंतिम प्रवास जो ज्या पद्धतीनं एक वेळ दिलेली आहे त्याचा कुठलाही राहुल, थोडंसं तुम्हाला थांबवते. मुंबईतल्या कुलाबा इथल्या रतन टाटा यांच्या निवासस्थानी ज्यावेळेला त्यांचं पार्थिव शरीर ठेवलं होतं त्यावेळी त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली आणि आता त्यांचं पार्थिव हे NCPAच्या दिशेनं रवाना होत आहे. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी सुद्धा आपल्यासोबत आहेतच. राहुल, बोला. श्वेता, अगदी काही वेळातच हे पार्थिव शरीर
निवासस्थान जे आहे त्या ठिकाणाहून आता बाहेर पडेल. अगदी पूर्ण वयाची जवळपास संपूर्ण हयात ज्या ठिकाणी रतन टाटा राहिले त्या निवासस्थानी हे पार्थिव शरीर काल रात्री आणण्यात आलं होतं. साधेपणा राहणीपासून ते अगदी त्यांच्या बोलण्यात आणण्याचा होता. अगदी इथला कचरा वेचक कामगार देखील दररोज सकाळी ज्यावेळी रतन टाटा बाहेर पडायचे त्यांच्याशी देखील व्यक्तिशः जुळलेला होता. आणि त्यामुळं आज बघितलं आपण की त्यांचा मित्रपरिवार असेल, काही जवळची मंडळी आज सकाळी आली इथं आणि त्यांनी अंतिम दर्शन घेतलं. जी नियोजित वेळ मी यापूर्वीच उल्लेख केल्याप्रमाणे की पार्थिव शरीर देखील कुठलीही वेळ न चुकवता आपल्या अंतिम प्रवासाची निघाले. कारण संपूर्ण आयुष्य जर बघितलं तर अगदी स्वतःच्या गोष्टींमध्ये रतन टाटा यांनी खूप वेळ जो आहे तो कधी घालवला नाही. ते आयुष्य जगले ते अर्थातच जवळपास पूर्ण हे आयुष्य दुसऱ्यासाठी जगले की काय असं त्यांच्या एकंदरीत प्रवासावरून दिसतंय. मुंबई पोलिसांचा हा विशेष पोलीस बँड हा त्यांना मानवंदना देताना दिसतोय. आणि आता त्यांचं हे पथक जे आहे ते आता अंतिम प्रवासासाठी मानवंदना सलामी देत NCPA कडे निघतंय. बरं. या ठिकाणी देखील हे सगळी मंडळी आहेत एकत्र येणारे. मात्र सध्या बघितलं बिलकुल राहुल, हे दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना. ही जे ॲम्ब्युलन्स आपल्याला दिसते त्याच ॲम्ब्युलन्समध्ये उद्योगपती रतन टाटा यांचं पार्थिव आहे आणि आपल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ते काही वेळापूर्वी ठेवण्यात आलेलं होतं. तिथून आता बरोबर 10ची वेळ देण्यात आली आहे. NCPA इथे 10 वाजल्यापासून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. आधी मानवंदना त्यांना देण्यात आली त्यांच्या निवासस्थानी आणि आता याच ॲम्ब्युलन्समधून रतन टाटा यांचं पार्थिव हे आता पुढच्या प्रवासासाठी निघालेलं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत हे पार्थिव NCPA इथे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. तुर्तास ही दृश्य रतन टाटा यांच्या कुलाब्यातल्या निवासस्थानाची आपण पाहतोय. अगदी नियोजित वेळेमध्ये म्हणजे बरोबर 10 वाजण्याच्या काही मिनिटं अगोदर हे पार्थिव त्यांच्या निवासस्थानाहून निघालंय. ते बरोबर 10 वाजता NCPA इथे पोहोचेल. शासकीय मानवंदना त्यांच्या निवासस्थानी उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात आली आणि त्यानंतर हे पार्थिव आता NCPAच्या दिशेनं रवाना होत असताना आपण बघतोय. संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र त्यापूर्वी संपूर्ण दिवसभर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतील. रतन टाटा यांचं निधन झालं या संदर्भात काही दिग्गजांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात. मतलब सही कहो तो सही में वो राज कर रहे थे. जो भारत की अर्थव्यवस्था को उन्होंने देश और विदेश में इतना उन्होंने आगे बढ़ाया, नाम किया. आज पूरा देश श्रद्धा से जब भी टाटा ग्रुप का नाम आता है तो मन में एक
बहुत बड़ी एक सम्मान की भावना आती है और बहुत ये जानकर दुख लगा कि ऐसा हुआ। और बहुत ही विनम्र व्यक्ति थे। हम उन भाग्यशाली लोगों में से एक आम जनता जैसे लोग हैं, लेकिन हमको 2 बार मुझे व्यक्तिगत रूप से उन्हें देखने का मौका मिला। हम यंग जनरेशन उनके लाइफ लेसन्स को फॉलो करते हैं कि कैसे उन्होंने अपने खुद की लाइफ लीड की और कैसे एक बिजनेस इतना बड़ा डेवलप किया। और ये सब होने के बाद भी उनका जो हम्बलनेस था वो मुझे बहुत पसंद आता था। इसकी वजह से मैं उनको बहुत फॉलो करता था। ये न्यूज़ बहुत ही सैड और शॉकिंग थे मेरे लिए। सब पे राज किया है, वो देख के ऐसा लगता है कि रतन जी जैसा आदमी वापस होना चाहिए भारत में। भारत को और उनकी जरूरत थी और भारत सदैव उनका ऋणी रहेगा। बहुत कुछ उन्होंने दिया है और रतन जी के लिए हॅट्स ऑफ। टाटा ग्रुपचा विस्तार अगदी चहापासून ते डिफेन्स मशिनरीपर्यंत आणि डिफेन्स व्हेकल्सपर्यंत गेला आणि एवढ्याच पुरतं न थांबता विमान क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या देशाला कशा रीतीने स्वयंपूर्ण करता येईल हे स्वप्न उराशी बाळगून त्या व्यवसायामध्ये सुद्धा झेप घेतली। असा हा एक भीष्माचार्य म्हणता येईल। भारतीय जे उद्योग जगत आहे त्याच्यामधला भीष्माचार्याला आज आपण हरपलेलो आहोत। संपूर्ण मुंबई शोकाकुल आहे, महाराष्ट्र शोकाकुल आहे आणि भारत देश शोकाकुल आहे। भारताच्या या सुपुत्राला मी मुंबईकर जनतेच्या वतीने मुंबईचा पालकमंत्री म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं हे योगदान मुंबईकर, महाराष्ट्राची जनता आणि भारताची जनता कायम लक्षात ठेवेल। मुझे लगता है कि भारत हैज लॉस्ट इट्स रतन टाटा उन जैसे लोगों में से हैं जो सिर्फ उनके निजी लोगों के लिए काम नहीं करते हैं, पूरे समाज के लिए जो उनका योगदान रहा है। टाटा मेमोरियल हॉस्पिटल हो, आबाजी थाते कैंसर हॉस्पिटल हो, जो उन्होंने रूरल डेवलपमेंट के लिए किया है, जो युवाओं के लिए वीसीज को लेके फंड किया है। एक ही लक्ष्य रहा है उनकी जिंदगी में कि जो पैसा वो कमाएं वो सिर्फ समाज सेवा और समाज के लिए वो खर्च करें ताकि समाज अच्छा हो। मुझे लगता है कि पीढ़ी पीढ़ी हम याद रखेंगे हमारे इस भारत रत्न को। रतन टाटा यांचे पार्थिव शरीर NCPA मध्ये सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि तिथे जे लोक येणार आहेत दर्शनासाठी त्यांना पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही आहे। जास्त ट्रेनचा वापर करावा, लोकल ट्रेनचा वापर करावा आणि जर आपण वाहनाने येणार असाल तर ड्रॉपिंग पॉईंटच्या पुढे आपल्याला वाहन पुढे घेऊन जाता येणार नाही। तिथे असणारे जे पोलीस अधिकारी असतील त्यांच्या सूचनांचं आपण पालन करावे असे आपल्या सगळ्यांना पोलीस दलातर्फे आवाहन आहे। सर्वसामान्यांच्या आणि त्याचसोबत मान्यवर मंडळींच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या। उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या मुंबईतल्या कुलाबा इथल्या निवासस्थानाहून त्यांचं पार्थिव हे आता NCPAच्या दिशेनं रवाना झालंय। बरोबर सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत टाटा यांचं पार्थिव NCPA इथे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि मग संध्याकाळी अंत्यसंस्कार होतील। तिरंग्यामध्ये लपेटलेलं त्यांचं पार्थिव आपल्याला दृश्यामध्ये दिसतंय आणि ही अंत्ययात्रा निघालेली आहे पुढच्या प्रवासासाठी। रतन टाटा यांच्या मुंबईतल्या कुलाब्यातल्या निवासस्थानापासून हे पार्थिव आता निघालं NCPAच्या दिशेनं। तिथे काही काळ ते ठेवलं जाईल आणि तिथे संपूर्ण देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी दिग्गज अंत्यदर्शनासाठी NCPA इथे हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे। काल मध्यरात्रीनंतर त्यांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण देशावरती शोककळा पसरली कारण उद्योग जगतातलं एक मोठं रत्न हरपलं अशीच भावना सर्वांकडून संपूर्ण देशभरातून येते। त्यांच्या ज्या ज्या काही कंपन्या संपूर्ण भारतभर आहेत त्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांवरती आज
शोककळा पसरल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होते. त्यांचे कर्मचारीच काय तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकाला रतन टाटा यांच्याबद्दल एक आत्मीयता आहे. त्यांच्या साधेपणाबद्दल, त्यांच्या विनम्रतेबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल. आणि म्हणूनच आज संपूर्ण राज्यभर एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. राज्य सरकारकडून सर्व कार्यक्रम आजचे रद्द करण्यात आलेत. संपूर्ण देशभरातून अनेक राजकीय नेते मंडळींनी त्याचसोबत इतर दिग्गजांनी सोशल मीडियावरून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. बरेचसे मान्यवर आज त्यांचं पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी एनसीपीए इथे हजेरी लावतील. ये भारत का कोहिनूर हड़पला, भारत का कोहिनूर रहा नहीं, हमसे बिछड़ गया है, ऐसा मैं कहूंगा. और रतन टाटा जी हमारे में नहीं रहे, ये बहुत ही वेदनादायी दुखद घटना है हमारे लिए, पूरे देश के लिए. पूरे देश का एक अभिमान था, हमारे महाराष्ट्र का भी अभिमान था. ऐसा इंसान होना, दोबारा मिलना, ये मुमकिन नहीं है, मुश्किल है. और इसलिए मैं उनको महाराष्ट्र सरकार की ओर से और महाराष्ट्र की तमाम 12.5 करोड़ जनता की ओर से भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं. रतन टाटा जी ये एक बहुत ही सफल उद्योगपति तो थे ही, लेकिन उससे भी बड़े व्यक्ति के रूप में हम उनको देखते हैं, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने देश के लिए और समाज के लिए काम किया है, उन्होंने केवल सफल उद्योग नहीं खड़े किए, एक विश्वासार्हता खड़ी की, एक ऐसा ब्रांड खड़ा किया जिसने हमारे देश को एक ग्लोबल इमेज दी. मैं ऐसा मानता हूं कि जितने महत्वपूर्ण उनके उद्योग हैं, उतने महत्वपूर्ण ये कार्य भी है. इसीलिए एक बहुत बड़े मन का व्यक्ति आज हमारे बीच से चला गया है. देश के लिए ये बहुत बड़ा नुकसान है.